जय भीम. गेल्या 7-8 वर्षापासून मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरच्या मूलभूत सुविधासाठी वारंवार आम्ही संघटनेच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं, मंडळाच्या वतीनं, नगराच्या वतीनं, इतर पक्षाच्या वतीनं सर्व प्रयत्न केले. आता 1 लाख प्रयत्न आमचा नगराच्या वतीने. ही एक प्रयत्न आहे. फक्त महापालिका आयुक्तांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी एवढीच मी विनंती करतो. जर तुम्ही या येणाऱ्या 4 दिवसामध्ये संबंधित अधिकारी, कर्मचारी, मक्तेदार यांच्यावर कारवाई नाही केलो तर 15 ऑगस्टला मात्र या महापालिकेवर काय गोंधळ होईल याची सर्वस्वी जबाबदारी ही महापालिका आयुक्ताचीच असेल. एवढं मी या ठिकाणी तुम्हाला इशारा देतो. फक्त 4 दिवसाचा वेळ, कारण आम्ही 7-8 वर्ष झाले ही बघतोय. ड्रेनेजच्या पाण्यात महिला हागलेला गुदारत घरात येते गॅस पर्यंत. इतकी भयंकर समस्या. डुकराच्या औलादी राहतात का तिकडे? हरामखोर प्रशासन काय जागवत नाही. किती दिवस आमचा अंत पाहताय, आमच्या संयमाचा अंत पाहताय. याद राखा, आमचा तरुण चिडेल, आमचा लहान चिडेल, आमचा म्हातारा चिडेल, मग मात्र महागात पडेल. जो उठेल तो चढेल, मग मात्र तुम्हाला महागात पडेल. एवढंच या ठिकाणी इशारा देतो. महापालिका प्रशासन लवकरात लवकर शहाणवा. वेळ गेली नाही. आम्हाला मैदानात उतरायला लावू नका. लय हात जोडून विनंती कराल आम्ही. आम्हाला हे आंदोलन खरं तर जमत नाही एवढं शांततेत यायचं. पण आता आलोय सगळ्या प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन. प्रशासनानं भरपूर विनंती केली त्यामुळे आम्ही शांततेत आलोय. फक्त या शांतीची क्रांती होऊ देऊ नका. कामाची काही सुरुवात होत नाही. त्यासाठी प्रत्येक वेळेस महापालिका आयुक्त आणि त्यांचे हलके जे आहेत ते 100 वेळा येऊन गेले, परंतु कामाचं तिथे काहीच रिझल्ट नाही. त्यासाठी आणि प्रत्येक आयुक्त म्हणतात की काम आम्ही सुरुवात केलेला आहे. आज तिथं जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी काहीच कामाचे म्हणजे एक 10% काम आहे आणि सांगतात 100% काम झालेलं आहे. त्यासाठी मी महापालिकेचा प्रथम तिथं धिक्कार करतो. महापालिकेचा आयुक्तासाठी धिक्कार करतो. कारण आम्ही गेल्या 4 दिवसापासून जेडीएम आणि सदर बाजार पोलीस चौकीचे PI आणि उपायुक्त यांनी प्रयत्न केला की आयुक्तांशी भेट घेऊन चर्चा करून चर्चांती काय असतील तुमच्या अडचणी ते तुम्ही बोला, सांगा, आयुक्त सोडवतील. आणि 4 दिवस सतत फिरल्यानंतरही या आयुक्तांना वेळ देता आलेली नाही. आम्ही पोलीस प्रशासनाचं आभार मानतो की त्यांनी हा मोर्चा थांबवण्याचा फार प्रयत्न. हा जो मोर्चा आहे मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर मधून हा मोर्चा निघालेला आहे. आणि खरोखरच हा मोर्चा निघण्याचं कारण असं आहे की हे रमाबाई नगरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. हे 1 महिन्यापासून किंवा 2 महिन्यापासून हे साम्राज्य पसरलेलं नाही, तर 1-2 महिना झाला ही घाण साचलेली आहे. तर ही घाण जवळजवळ 5 वर्ष आज आम्ही त्या घाणीला तोंड देत आहोत. आज मुलं बाळं आजारी पडतात. एवढं घाण आहे की आज पाहुणं सुद्धा आमच्या घराला कोणी यायला तयार नाही. लोक सुद्धा यायला तयार नाहीत कारण तुमच्या घरामध्ये सतत घाण असते. म्हणून आमच्याकडे लोक फिरकत सुद्धा नाही. आम्ही कसं राहत असून हे आम्हाला माहित आहे. लोक नावं ठेवतात आम्हाला, कशाला राहता तुम्ही इथं, जावा दुसरीकडे राहायला. परंतु आता दुसरीकडे जायचं म्हणलं तर आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली लागते. त्यासाठी आम्ही वारंवार आयुक्ताला निवेदन दिलेलं आहे, नगरसेवकाला निवेदन दिलेलं आहे आणि जे काय झोन अधिकारी आहेत त्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे. परंतु आश्वासनं फक्त आम्ही ऐकलेले आहे. आम्ही काम करू, आम्ही असं करू, आम्ही तसं करू, फक्त हेच आम्ही ऐकत आलेलो आहोत. परंतु तिथली घाण जी आतापर्यंत अद्याप कुणीही दूर केलेली नाही. आमचा जीव एवढा वैतागून गेलेला की आमच्या दारामधला रस्ता कधी स्वच्छ होईल याची आम्ही वाट बघतोय. मुलं आजारी पडतात. आज आम्ही प्रत्येक वेळेला नगरसेवक येतात आणि म्हणतात की अगोदरचे नगरसेवक गेले असते, परंतु आमच्या कालावधीमध्ये आम्ही काम करून देऊ. परंतु कुठलाच नगरसेवक एवढं धाडसपणाने काम करू शकत नाही. अर्धवट काम झालेलं आहे, अर्धवट काम तसंच आहे. पण जी महत्वाचं काम करायचं आहे, ज्या गिरणीस मधून ज्या पाईपलाईन मधून घाण बाहेर येते
ती घाण तिथल्या तिथं तशीच आहे, परंतु त्या आम्ही भाषण करणारा शेवटला टेन्शन करण्यात आलेलं आहे. तर सांग आमचा त्याला मोर्चा होता. ही यशस्वी करण्यासाठी आणि या मोर्चाच्या मागण्या ज्या आमच्या आहेत ते मान्य करण्यासाठी या ठिकाणी आता जे महापालिकेचे आयुक्त आहेत त्या महापालिकेच्या आयुक्तांनी याच्याकडे लक्ष द्यावं, गांभीर्याने लक्ष द्यावं आणि या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. जर आमच्याकडे लक्ष नाही दिलं, आमच्या जर समस्या नाही सुटल्या तर याच्यापेक्षा आम्हाला पुढचं तीव्र आंदोलन करावं लागेल. याची शासनाने काळजी घेतली पाहिजे, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून अशा प्रसंगी आम्ही आता शांतपणाने हे निवेदन देतोय. याची पुढील काम आपल्याला करायचं आहे, याच्याकडे लक्ष शासनाने द्यायचं आहे अशी आमची सर्वांना या शासन लोकांना आमची विनंती आहे. मी एकच बोलते, 2 शब्द संपवते.